सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते. चला तर भक्तांनो, अमरावती येथील एका श्रावणी ताईचा अनुभव आता मी तुम्हाला सांगते. ताई म्हणतात, माझे मिस्टर खूप ड्रिंक करायचे आणि कामावरचे सगळे पैसे ते दारूच्या व्यसनात घालायचे. माझी 2 लहान लहान मुलं, त्यांच्या शाळेचा खर्च, परत घरात काही सामान वगैरे आणायचं असलं तर पैशाची कटकट राहायची. मिस्टरांना कितीकदा सांगितलं की ड्रिंक करू नका, पण ज्या माणसाला एकदा व्यसनाची सवय लागते त्या व्यक्तीला कितीही सांगितलं तरी त्याला दुसऱ्याचं म्हणणं काही खरं वाटत नाही आणि त्याचं ते व्यसन कधी सोडत नाही. अशाच याच्यात मला खूप निराशा वाटू लागली आणि मी सतत विचारात आणि टेन्शनमध्ये राहायची. माझं मन कशात लागायचं नाही, कामातही लागायचं नाही आणि कशातच नाही. थोडे शिलाई काम करून मी माझ्या मुलांसह कसा तरी आपला दिवस काढत होती आणि थोडे पैसे साचवून मुलांची फी वगैरे भरत होती. तसं मी देवाधर्माला चालता बोलता नमस्कार करायची, पण मला कोणत्या एखाद्या देवाचं विशेष काही नेत असेल असं काही नव्हतं. एकदा मी रात्री गाढ झोप लागली. स्वप्नात एक वडाचं झाड आणि एक बाबा दिसले. त्या बाबांच्या हाती चिलीम होती. ते स्वप्न पाहिल्यावर मला एवढा आनंद झाला आणि खूप प्रसन्न वाटलं. पण ते बाबा कुठले असतील, काय असतील, मला त्यांची काही ओळख पटत नव्हती. आणि माझी आई पंढरीच्या विठ्ठलाची भक्ती करायची. आमच्या घरात एकादशी वगैरे ला आई उपवास करायची, पण मला तसं काही देवाचं जास्त हे नव्हतं. आणि मला ते स्वप्न पडल्यापासून खूप आनंद वाटायचा, पण मला ते चिलीमवाले बाबा आणि ते कुठले महाराज असतील हे काही मला ओळखू येत नव्हतं. आणि मला पण खूप छान वाटलं की त्या महाराजांचं मला स्वप्नात दर्शन झालेलं आहे म्हणून. पण तुम्हाला सांगते, त्या दिवसानंतर थोडं प्रसन्न वाटायला लागलं आणि थोडी आशा वाटायची मला. पण मिस्टरांच्या व्यसनामुळं मी सतत विचारात असायची आणि सतत टेन्शनमध्ये राहायची की हे इतके ड्रिंक करतात आणि आपली मुलं आता मोठे व्हायले आणि मुलांच्या जबाबदाऱ्या वाढतील, पुढे शिक्षणाचा खर्च देखील वाढेल. ते जे स्वप्न होतं मी ते विसरू शकत नव्हती. त्या स्वप्नात मला ज्या महाराजांनी दर्शन दिलं होतं, मला विसरताच येत नव्हतं. म्हणजे मला ते सतत त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यापासून जात नव्हता. आणि मी बाजारात विचाराच्या तंद्रीत चालली होती. माझ्याजवळ माझ्या शेजारच्या ताई देखील होत्या आणि एक तिथं कार उभी होती. माझ्या पायाला खाली काहीतरी लागल्यासारखं झालं, म्हणजे ठेस लागल्यासारखी. मी वाकून पाहिलं तर माझ्या चपलात एक खडा गेला होता आणि मी तो काढला आणि वर पाहते तर त्या एका कारवर मला ते चिलीमवाल्या बाबांचं चित्र पाठीमागं लावलेलं दिसलं. आणि मी त्या ताईला म्हटलं, माझ्या शेजारच्या, की ताई हे बाबा कुठले येतो आणि हे ना मला एकदा यानं स्वप्नात दर्शन दिलं. तर त्या ताई म्हणत, काय गोष्ट करायला म्हणे, यांनी तुम्हाला स्वप्नात दर्शन दिलं म्हणे, असं कसं शक्य होईल म्हणे, हे तर शेगावचे गजानन बाबा आहेत म्हणे. आणि मी म्हटलं, खरंच सांगते हो, मला यांनी दर्शन दिलं. तर त्या म्हटल्या, अहो खूप मोठं भाग्य तुमचं की तुम्हाला यांनी दर्शन दिलं म्हणता. मग त्या म्हणत, हे शेगावला असतात. मी म्हटलं, शेगावला हे कुठं आलं? तर त्या बोलल्या, विदर्भाचं तीर्थक्षेत्र शेगाव आहे आणि हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे गजानन महाराज खूप सत्याचे देवता आहे, खूप संत आहेत ते सत्यवादी. आणि त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला लाखो लोकांची गर्दी असते. त्यांचा वार गुरुवार आहे. मी म्हटलं, गुरुवार? मला आठवलं की मला जे स्वप्न पडलं बहुतेक ते गुरुवारच दिवशी पडलं असावं. आणि नंतर ताई मला म्हटल्या की तुम्ही घरी चला, मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते, माझ्याकडं गजानन महाराजांची पोथी आहे. मी त्यांच्या जवळची ती पोथी वगैरे पाहिली आणि माझ्या मनात खूप इच्छा निर्माण झाली की शेगावला जाऊन महाराजांची समाधी बघायची, महाराजांचं दर्शन घ्यायचं. आणि मला जे दर्शन दिलं महाराजांनी स्वप्नात, ते प्रत्यक्ष जाऊन मला स्वतःला त्यांच्या चरणी म्हणजे लीन करायचं होतं स्वतःला. महाराजांना मला मनोभावे नमस्कार करायचा होता. आणि मला खरंच सांगते, मी माझ्या मनात एवढी ओढ निर्माण झाली, शेगावला जाण्याची इच्छा निर्माण झाली. आणि नंतर सांगते मी तुम्हाला, त्याच्या 1-1.5 महिन्यानंतरच मला शेगावला जाण्याचा योग आला. आणि मी शेगावला पहिल्यांदा त्या बस स्टँडवर उतरली आणि मला असं वाटू लागलं होतं आतमधून की खरंच मी माझ्या माहेरी आल्यासारखा मला आनंद वाटला. मी महाराजांच्या दर्शनाला गेली. ते भव्य प्रवेशद्वार, तिथली शिस्त आणि तिथले सेवेकरी पांढऱ्या वस्त्रातील, एवढं चांगलं वाटलं ते वातावरण. खूप प्रसन्न वाटलं. गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं मनोभावे. 1 ते 1.5 तासात माझं दर्शन झालं. नंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर महाराजांची पोथी वगैरे आणली होती मी. आणि मी काहीच नाही केलं, बस त्यांच्या फोटोला फुलं वगैरे वाहायची श्रद्धेने.
आणि बस त्यांना गुरुवारी हार घालायची आणि एक अध्याय वगैरे वाचायची पोथी देईल. तर तुम्हाला सांगते, माझे मिस्टर रात्री एकदा असेच झोपले होते, तर त्यांच्या तोंडाला अचानक फेस आला आणि त्यांची जीभ त्यांच्या दातात अडकली होती आणि एकदम त्यांना असा त्रास झाला. त्यांना उभंही राहता येत नव्हतं. ते हातपाय असे खोरल्यासारखे करू लागले. मी उठवलं शेजारच्या भाऊंना वगैरे आणि आम्ही त्यांना रात्री दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर त्यांना सलाईन वगैरे लावलं. डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि जर तुम्ही दारू पिणं सोडलेलं नाही तर तुम्हाला जगण्याची आशा तुम्ही सोडून द्या, तुम्ही जगू शकणारच नाही असं वगैरे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. तुम्हाला सांगते मी, नंतर माझ्या मिस्टरांनी दारू सोडून दिली. जवळपास या गोष्टीला 5 ते 7 वर्ष झाले. आज तागत त्यांनी एक घोट देखील पिला नाही. माझ्या मिस्टरांच्या स्वभावात फरक पडू लागला. ते घरात भांडणं करायचे पहिले, मुलांना घरी आल्यावर ओरडायचे, स्वयंपाकात नावं ठेवायचे, रोज आमच्या घरात कटकट असायची. पण जेव्हापासून त्यांनी दारू सोडली तेव्हापासून खरंच सांगते, आमच्या घरात शांतता राहू लागली. गजानन महाराजांची कृपा असीम आहे त्यांच्या भक्तावर आणि खरंच ते आपल्या भक्तासाठी कोसोमील जातात आणि ज्यांना त्यांना भक्ती मार्गात आणायचं असेल त्यांना ते बरोबर आणतात. त्यांच्या स्वप्नात दर्शन देतात, सत्यात जाऊन त्यांना मार्गदर्शन करतात. असंच महाराजांची कृपा प्रत्येक भक्तांवर राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. जय गजानन. धन्यवाद. गणगण गणात बोते. तर भक्तांनो, तुम्हाला श्रावणीताईचा अनुभव कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही महाराजांचे अनुभव असतील तर ते देखील शेअर करा. धन्यवाद.